हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. मी सौ साखरे. नर्मदे हर या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते. आपण आपला थोडक्यात परिचय करून द्यावा. मी बाळकृष्ण नामदेव खटावकर. मी प्राथमिक शिक्षक होतो, काही मुख्याध्यापक होतो. 1955 ते 1995 पर्यंत माझी 40 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. सेवानिवृत्त होऊन 29 वर्ष झालेली आहेत. माझी आई आध्यात्मिक क्षेत्रातल्या होत्या, त्यांच्याकडून मला हा वारसा मिळाला. लहानपणी बाळकडू पाजलं त्यांनी मला, आणि त्या धार्मिक संस्कृती जपणाऱ्या होत्या आणि ज्ञानेश्वरीसह धार्मिक ग्रंथांचा त्यांचा माझ्या आईंचा अभ्यास खूप होता. तेव्हा हे ग्रंथ मी त्यांना स्वर्गीय माझे लक्ष्मीबाई नामदेव खटावकर या माझ्या मातोश्रीला मी हे अर्पण केलेलं आहे. तर मी पुणे जिल्ह्यामध्ये 1955ला नोकरीला लागलो, 95ला रिटायर झालेलो आहे. त्याच्यानंतर हा मला वारसा मिळाल्यामुळं मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बालपणापासूनच आहे. अनेक ग्रंथ वाचणं, अनेक हे करणं. काही काळ मी कीर्तन केलेली आहेत. पण अगदी सुरुवातीला, नंतर नाही. तर असं माझं हे प्रवास आहे. आणि हा नर्मदा माझी मानस कन्या सुनंदाबाई बापूसाहेब चाकणकर यांनी मला स्फूर्ती दिली की तुम्ही चला माझ्याबरोबर, आपण सगळे जण जाऊ. आणि त्यांनी मला स्फूर्ती दिली आणि त्या स्फूर्तीनं आम्ही 3 परिक्रमा केल्या. त्यांच्याबरोबर मी भ्रमणाला ही माहिती गोळा करण्याकरता की मला नर्मदेनेच एक प्रेरणा दिली. मला नर्मदेनेच एक प्रेरणा दिली की तू आध्यात्मिक क्षेत्रातला आहेस, तर तू असं काही हे सगळं गोळा कर, हे लिखाण. आणि आध्यात्मिक माझे हे वैशिष्ट्य, जे महात्म्य आहे, माझं महत्व आहे, माझं महात्म्य आहे, हे जगाला कळू देत, जगाला समजू द्या. थोडक्यात तुम्ही संशोधनात्मक परिभ्रमण करून ते संशोधनात्मक परिभ्रमण करून मी हे लिखाण केलेलं आहे. हा वारसा मला माझ्या आईकडून मिळालेला आहे आणि तो मी जपतोय. आणि माझं काही तत्व अशी आहेत, काही मला ज्योतिषशास्त्राचाही माझा अभ्यास आहे. ज्योतिषशास्त्राच्या ह्याच्यामुळे मी अनेक लोकांची, अनेक समाजाची, जनतेची मी सेवा, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मी सेवा करतो, विनामूल्य सेवा करतो. आणि त्यांना त्याचा चांगला अनुभव येतो. चांगला अनुभव येतो त्यांना. मग या तुम्ही ज्या परिक्रमा केल्यात ना, तसे तुम्हाला काय अनुभव आले? नर्मदा मैयानं खूप अनुभव दिले की ज्या ज्या वेळेला आम्ही नर्मदेला परिक्रमा करताना, ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाऊ, त्या तीर्थाचं दर्शन घेऊ, त्या देव मंदिरांचं दर्शन, त्या महादेवांचं दर्शन घेऊ, त्या ठिकाणी मला अशी काही एक स्फूर्ती मिळायची, एक अशी चालना मिळायची, एक असं की तू हे याची कथा लिहि, हे माहिती मिळव आणि तू लिहून काढ. अंतस्थ प्रेरणा मिळायची, अंतस्थ प्रेरणा, एक अशी थोडीशी एक चेतना जागृत झाली की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि परिक्रमा करताना डोळ्यापुढं एकच ध्येय ठेवलं होतं की ते कसं निर्माण झालं, का निर्माण झालं, कुणी कुणाला शाप दिला, कुणी कुणा त्या शापातून मुक्त झालं, ही कथा जी आहे, म्हणजे असं संशोधन, थोडस माहिती गोळा करायची डोळसपणे. तिची परिक्रमा केल्या त्या आम्ही डोळसपणे केल्या, माहिती मिळवण्या दृष्टीनं. अशा नुसतीच परिक्रमा असं नाही, तर त्यातलं सखोल अभ्यास. हे का झालं, इथे ही 3 मंदिर का झाली बाबा. आता हे तिलकवाड्याला सप्तमातृका आहेत, मग त्या सप्तमातृका तिथंच तिलकवाड्यालाच कशा आल्या. बरोबर. अहिल्याचा उद्धार, रामाच्या पदस्पर्शानं अहिल्याचा उद्धार झाल्यानंतर विश्वामित्र ऋषींनी की 7 योगिनींना बोलावलं आणि अहिल्याला तिलकवाड्याला गौतम ऋषी होते त्यांच्याकडे पाठवण्याकरता त्या 7 योगिनीनं सांगितलं की यांना तिथं नेऊन पोचत करा. त्यावेळेला ते तिलकवाड्याला होते. त्या तिलकवाड्याच्या मंदिरामध्ये एक छोटस समाधी, एक ठिकाण आहे, ते गौतम ऋषींचं आहे. ते जुनं आहे, ते मारुतीच्या मंदिराच्या बाजूला. आणि मग त्या सप्तमातृका अहिल्या मातेला घेऊन त्या गौतम ऋषींच्याकडे गेल्या आणि त्यांना हे केलं. आणि
ते तेथेच त्या स्थायिक झाल्या, म्हणून ते सप्त मातृ. त्या सप्त योगिनी आहेत. विश्वामित्र ऋषींनी त्या आपल्या योगशक्तीने त्यांना बोलवलं आणि त्यांना ते अहिल्याला पोस्ट करायला सांगितलं. हे गौतम ऋषीच्या हवाली तुम्ही करून घ्या. आणि म्हणून त्या सप्त म्हणजे अशा ह्या कथा आहेत. समजा आता दुसरी कथा आपण असं घेऊ की इंद्रसभा होती, भरलेली होती, आणि इंद्रसभेमध्ये इंद्राने बृहस्पती देवांचे गुरु बृहस्पतींचा अपमान केला इंद्राने. मग अपमान केल्यानंतर त्यांना तो सहन झाला नाही, म्हणून त्यांनी आपलं कामकाज सोडून दिलं. म्हणजे आता यापुढं मी बृहस्पती नाही, यापुढे मी देवांचा गुरु नाही. मग आता हे कामकाज खोळंबणार, किती दिवस खोळंबणार, म्हणून त्यांनी त्वष्टा ऋषींचे पुत्र विश्वकर्मा त्याला सांगितलं की तुम्ही देवगुरु व्हा आणि हे काम पहा. विश्वरूपा, त्याचं नाव विश्वरूपा, त्या त्वष्टा ऋषींचे चिरंजीव म्हणजे तर त्यांनी ते देवगुरु म्हणून स्वीकार केला आणि त्यांनी कामकाजाला सुरू केली. पण त्यांचं का व्हायचं की ते दानवांना मदत करायचे, दानवांना माहिती सगळी इकडची सांगायची, म्हणजे थोडस फितुरी थोडीशी. मग हे इंद्रांना कळलं, सगळ्यांनी सांगितलं की हे असं असं होतंय, हे सगळं आपलं जे काही ठरतंय ते सगळं लोन दानवांच्याकडे जाते, दानवांना हे सगळं दैत्यांना हे सगळं कळतंय आणि मग त्यामुळे आपल्याला यश प्राप्त होणार नाही. मग इंद्राला खूप राग आला. खूप राग आल्यानंतर त्यांनी त्या विश्वरूपाचं हे क्षीर छाटलं. आता ब्रह्महत्याला लागली, ब्रह्महत्येचं पाप झालं इंद्राकडून. मग शिवशंकराने सांगितलं की या पापातून मुक्त होण्याकरता तुम्हाला नर्मदेच्या काठी जाऊन तपश्चर्या करावी लागेल. त्याप्रमाणे इंद्र नर्मदेच्या काठी जाऊन, इंद्राने कुठल्या काठावर तपश्चर्या केली? त्यांनी भृगु क्षेत्रामध्ये तपश्चर्या, 3-4 ठिकाणी तपश्चर्या केलेल्या आहेत, वेगळ्या कारण वेगवेगळ्या कारण. तर मग ही तपश्चर्या गेल्यानंतर त्यांची ब्रह्महत्येचं खूप 1,000 वर्ष तपश्चर्या झाली, पण ब्रह्महत्येचं पातक त्यांचं काय आणि कामकाज अडलं. तेव्हा महादेवांनी ह्यांना विष्णूंना ब्रह्मदेवांना सांगितलं की आपलं कामकाज सगळं राज्यात थांबलेलं आहे, तर त्यांची ब्रह्महत्या काढून घ्या, त्यांचं पातक नाहीच होईना, त्यांची ब्रह्महत्या काढून घ्या. तेव्हा ब्रह्मदेव गेले इंद्राजवळ, त्यांनी इंद्राचं ब्रह्महत्या काढून घेतली आणि त्या ब्रह्महत्येतनं मुक्त केलं. आता त्या ब्रह्महत्या काय करायची हा ब्रह्मदेवाजवळ प्रश्न पडला. मग त्यांनी त्याचे 4 भाग केले. ते एक भाग त्यांनी जलाला दिला, वाहत्या जलाला, प्रवाही जलाला एक भाग त्यांनी दिला. तेव्हा ते प्रवाही जल ब्रह्महत्येचं पातक झालं म्हणजे प्रवाही जल. मग प्रवाही जलामध्ये आंघोळ करताना जर 4 बोटांना असं पाणी सारायचं आणि मग आपण आंघोळ करायची, म्हणजे आपण स्नान करायचं, बुडी मारायची, म्हणजे आपल्याला ब्रह्महत्या लागत नाही. ही आपल्याला विधीने सांगितली. की विधीने असं सांगितलंय की ती आंघोळ करताना तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीला आंघोळ करताना 4 हातानं असं पाणी बाजूला करायचं आणि मग बुडी मारायची. दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग पृथ्वीला दिला, भूमीला दिला की तुम्ही. मग आता भूमीवर आपण चालताना आपलं ब्रह्महत्येचं पातक लागणार, म्हणून विधीनं काय सांगितलेलं आहे की तुम्ही सकाळी अंतुरणातनं उठल्या भूमीवर पाय टाकताना मंत्र म्हणायचं, श्लोक म्हणायचं. समुद्र वसने देवी पर्वत स्थल मंडले विष्णुपत्ने नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षम. तुम्ही जमिनीवर पाऊल टाकायच्या अगोदर जमिनीला या श्लोक म्हणून, म्हणजे तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागत नाही. तिसरा जो भाग आहे हा स्त्रियांना दिला. तेव्हा
स्त्रियांना दिला म्हणजे काय तर 4 दिवसाची जी मासिक पाळी ती स्त्रियांना ब्रह्महत्याचं ते पातक स्त्रियांना म्हणून 4 दिवस स्त्रीनंही कोणाला शिवायचं नाही आणि त्या स्त्रीलाही कोणाला शिवायचं नाही म्हणून तिनं अलिप्त राहायचं 4 दिवस अलिप्त राहायचे कोणी स्पर्श तिनंही कोणत्या कशाला स्पर्श करायचा नाही आणि स्त्रीलाही कोणी स्पर्श करायचा नाही हे विधीनं सांगितले आपल्याला की तुम्ही हे पाळा. आणि चौथा जो भाग आहे तो चौथा भाग ब्राह्मणाला दिला. कुठल्या ब्राह्मणाला दिला की जो गोदुग्ध विकणारा आहे, गायी विकणारा आहे, शेती करणारा आहे, अशुभ कर्म करणारा आहे त्या ब्राह्मणा. मग अशा ब्राह्मणाकडून तुम्ही शुभ कर्म करून घेऊ नका असं विधी सांगते. अशा ब्राह्मणाला तो दिलेला आहे. तेव्हा किंवा जो गोदुग्ध गायी विकणार आहे, दूध विकणार आहे, शेती करणार आहे किंवा अशुभ कर्म करणार आहे, तेव्हा 10वा करणार आहे, अशी काही थोडीशी शुभ कर्म नाही. तर अशी कर्म करणार त्याच्याकडून तुम्ही शुभ कर्म करून घेऊ असं त्या 4 वाटून दिलं वाटून दिलं. अशा त्याच्या कथा आहेत. आपण श्रीकृष्ण घेतलं. श्रीकृष्णाने नर्मदे काठी तपश्चर्या केलेली आहे. शिवशंकरांनी श्रीकृष्णाला सांगितलेलं आहे की तुम्ही जे पाप केलंय, आपण पाप कसं करतो, पाप आपल्याकडून नजरेने होतं. पाप आपल्याकडं नजरेने होतं, बरोबर. काही वाचिक मनाने होतं. पाप विचाराने होतं, पाप बुद्धीनं होतं, पाप जाणून बुजून करतो, पाप हाताने होतं. हे पापाचे प्रकार आहेत. बरोबर. काही आपण जाणतेपणी अजाणतेपणी आपली कर्तव्य कर्म करताना सुद्धा आपल्याकडून पाप होते. मग श्रीकृष्णांच्याकडून असं कर्तव्य कर्म करताना पाप झालं आणि म्हणून श्रीकृष्णांनी सुद्धा नर्मदे काठी तपश्चर्या करून ते पापमुक्त झालेले आहे. श्रीकृष्णाला आपण विचार केला तर कर्ण, उदार कर्ण, पण कर्णाला मारण्याकरता खूप मोठा प्रयत्न करावा लागला असता. पण श्रीकृष्णानं काय केलं की तो ह्याच चाक काढताना रथाचं हे केलेलं रुतलेलं चाक काढताना आपला रथ श्रीकृष्णानं सांगितलं होतं मी युद्ध करणार नाही, फक्त 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. आणि त्यानं सारथ्य पत्करलं. त्यावेळेला दुर्योधन म्हटलं मग ह्याचं काय आपलं सगळं सैन्य विकी, श्रीकृष्ण काहीच करणार नाही म्हटलं. म्हणले पांडव अर्जुन म्हणले ते आम्हाला चालतंय. मग त्यांनी त्यावेळेला ज्या वेळेला कर्णाचा चाक भूमीमध्ये घुसलं त्यावेळेला श्रीकृष्णानं ते पाहिलं. आता ह्या सगळ्या लीला श्रीकृष्णाच्याच, पण तो आणि त्यानं आपला फक्त रथ त्याच्या पुढे नेऊन उभा केला कर्णाच्या पुढं आणि नुसतं डोळ्याने खणवलं, सोडवान. गुरु द्रोणाचार्यांच्या पुढे रथ नेऊन उभा केला, नुसतंच डोळ्याने खणून सोडवान. म्हणजे असं कितीतरी असं त्याने चुका केली श्रीकृष्णाने. म्हणजे हे त्यांच्या हातून घडलेलं जाणतेपणी अजाणतेपणी कळत न कळत असं आपण असं श्रीकृष्णाच्या हातून बरंच झालं नाही. मारुती श्रीकृष्णाला माहिती होतं की अर्जुनाच्या रथाच्या ध्वजाचं रक्षण करण्याकरता जर हनुमान मारुती असेल तर श्रीकृष्ण अर्जुनाचा विजय 100%. मग त्याच्या रथावर ध्वजावर रक्षण करण्याकरता मारुतीला आणायचं कसं हनुमंताला. मग त्यांनी अर्जुनाला सांगितलं की असं असेल तर आपला 100% विजय म्हणले. मग तो कसा तुझ्या रथाचं रक्षण करण्याकरता ध्वजाचं रक्षण करण्याकरता मारुतीला कसा आणायचं तर तू ठरव. म्हणून अर्जुन मारुतीकडे गेला, म्हणले असं आहे.
मारुतीनं त्यांना एक आट घातली हनुमंताला, हम्म. की तू बाणाचा पूल तयार कर. हम्म. तू धनुर्मध्ये श्रेष्ठ आहेस तू ना, हा. तर तू बाणाचा पूल तयार कर. त्या पुलावर मी उडी मारतो. हम्म. तो जर पडला पूल तर मी तुझ्या ध्वजाचं रक्षण करणार नाही, हम्म. आणि नाही मोडला मी तुझ्या ध्वजाचं रक्षण, तुझ्या रथाचं रक्षण करणार. ठीक आहे म्हणले. अर्जुनानं बाणाचा पूल तयार केला. हम्म. मारुतीने त्याच्या उडी मारली, हम्म. मोडला पूल, पडला पूल. हम्म. आता तो येणार नाही ठरल्या पण नियमाप्रमाणे. अर्जुन श्रीकृष्णांना सांगायला आले हम्म. की असं असं झालेलं आहे, असं असं अट आहे, आणि त्या अटीप्रमाणे तो पूल पडला. हम्म. श्रीकृष्णानं डोकं चालवलं. हम्म. चल म्हणला बघू, चल आपण हनुमंताच्याकडे जाऊ. गेले हनुमंताच्याकडे. हनुमंताला विचारलं की महाराज काय झालं हे? म्हणले असं असं झालेलं आहे. म्हणले ह्याला साक्षीदार कोण आहे का? हे खरट कशावरून ठरवायचं? कोणतरी साक्षीदार पाहिजे. तुमचं दोघातच हे झालं. तुम साक्षीदार कोण आहे का? म्हणले नाही. मग म्हणले काय करायचं? म्हणले पुन्हा हनुमंत सहज बोलून गेला, पुन्हा पूल तयार करा म्हणला. बघा म्हणला पडतोय का नाही, मी उडी मारतो. अर्जुनाला सांगितलं श्रीकृष्णानं, कर पुन्हा पूल तयार. केला पूल तयार. पण त्याच्यात श्रीकृष्णाने युक्ती केली, आपलं सुदर्शन चक्र त्या पुलाखाली ठेवलं. अच्छा. म्हणजे अशा म्हणून ह्या श्रीकृष्णाने केलेल्या कळत चूक आहे, थोडस पापच आपण म्हणू, म्हणजे चुकाच. हा स्पॉट आहे कुठे? नर्मदा किनारी चक्रतीर्थ आहे, अमरकंटक. तिथे तो घडला अमरकंटकला चक्रतीर्थ आहे तिथं. मग तिथे तुम्हाला काय पाहायला मिळतं? आपल्याला काही त्याच्या काय होतं की थोडस आपण जर आपण त्या भूमिकेतून बघितलं, त्या धान्यामध्ये आपण आपली नजर त्या दृष्टीने ठेवायची. हो बरोबर आहे. पण ही नजर ठेवायला आधी माहिती पाहिजे ना आम्हाला. आणि तीच प्रेरणा मला मैयानं दिली. ते महत्वाचं आहे. तेच मला ती चेतना, ती प्रेरणा, ती काय म्हणतात त्याला, ती ही आहे ती मला, किती सहज नकळत शरीरातून एक असे संवेदना निघायची नकळत. आणि तिकडून आल्या असं वाटायचं की आपण काहीतरी संशोधन करायला पाहिजे, आपण काहीतरी शोधून काढायला पाहिजे. तिची कथा काय आहे बघूया आपण. माझ्या मानसकन्येने मला रेवाखंड म्हणून 422 अध्यायांचा एक संस्कृत मधला ग्रंथ दिलेला आहे, होशंगाबादचा. त्या संस्कृत मध्ये त्याचा अर्थ हिंदी मध्ये आहे त्याच्या. तर त्याचा मी खूप अभ्यास केला. त्याच्यात सगळ्या कथाच आहेत. फक्त त्याच्यात कथा म्हणजे उत्तर तट दक्षिण तट अशा नाही, गाववार नाहीत. त्या कथा आपल्या सरळ ओघानं जशा आल्या तशा आहेत. मग त्याचं मी विश्लेषण केलं, त्या कथा हुडकल्या, शोधल्या, त्याचं विश्लेषण केलं की बाबा उत्तर तटातल्या कथा कोणत्या. मग आपण तिथे गेलो होतो, त्याची हीच कथा आहे का? मग भ्रमणा करता जाणे, हा तेच आहे, तेच स्थळ आहे. दक्षिण तटातल्या कुठल्या, उत्तर तटातल्या कुठल्या, मग त्या कुठल्या गाववार बसवायच्या, त्या गावात आहेत का, त्याच गावात आहेत का, त्याच गावच्या आहेत का. म्हणजे असं थोडस एक ही संवेदनात एक इश्यू यांनी मैयानं नर्मदा मैयानं दिलेली. आता तुम्ही हे भ्रमण करत असताना तुम्हाला अधिक साधू संत पण समजले असतील ना? हो. तर ते कोणते कोणते मिळाले आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काय प्रेरणा मिळाली? सहज असं रस्त्याने चाललेलो होतो परिक्रमेला गाडीतून. एक छोटस हॉटेल होतं, तिथे एक बोर्ड लागलेला होता, टाटा मुंबई सरकार म्हणून, आणि ते त्यांचा फोटो बिटो असं त्याच्यावर लिहिलेला. इथून असा बाण दाखवलेला होता. तेवढ्यात आता आम्हाला तिथं कुठं आहे माहितीच नाही. त्या हॉटेलवाला विचारलं, माहितीच नाही काय, कसं जायचं, कुठं जायचं, हे कुठं असतात, काय असतात. पण नर्मदा मैया कशी मदत करते, कसं सहाय्य करते. एक सायकलवाले बाबा आले, तर त्या टाटंबरी बाबांचं इथे लिहिलंय, तिथे जवळ आहे का? त्याला म्हणणे मी तिकडेच निघालोय, तुम्हाला घेऊन जातो. अरे वा.
आम्ही गेलो. हम्म. बरंच लांब होतं. नदी किनारी खूप लांब असं जंगलामध्ये थोडस आम्ही तिथे गेलो. धुनी चाललेली होती. ताटंबर बाबा धुनी नवरा 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 म्हणजे गावाचं नाव आहे नवरा. अच्छा. हा खूप मोठा पसारा, खूप मोठं. त्यांचे शिष्य वगैरे आहेत का बरेच? हो, नाही एकच शिक्षक. हो का? जास्त त्यांना पण खूप म्हणजे अवली आहे माणूस. ताटंबरी बाबा अवली. आम्ही गेलो बसलो सगळं. त्यांनी चहा पाणी वगैरे झाला. आम्ही जेवलो. त्यांनी जेवण दिलं. आम्ही झोपलो. पण त्यांनी धुनीजवळ आम्ही गेल्यानंतर बसल्या बसल्या धुनीजवळ नसल्या आम्ही बरेचसे त्यांनी आम्हाला गोष्टी सांगितल्या, कथा सांगितल्या. आणि आता एक वैशिष्ट्य असं की त्यांनी आपल्या ते ताटंबरी बाबा त्यांना नाव का पडलं तर ते आपलं जुनं पोती असायची जुनी आपली तीच नेसून ती आपल्याकडे जी पोती पूर्वीची होती गोंडपाट तागापासून तयार केलेलं म्हणून ताटंबरी बाबा तागापासून तयार केले ते गोंडपाटच त्यांचे कपडे. डोक्यालाही गोंडपाटच. तर बसल्या बसल्या दोन्ही आम्ही बसलो होतो. आम्ही निघायच्या वेळेला त्यांनी त्या गोंडपाटाच्या एका पिशवीमध्ये असा हात घातला आणि आम्ही 7-8 जण होतो मला वाटते. 9 जण. त्यांनी हात घातला असा आणि अशा 10-10 रुपयाच्या कोऱ्या नोटा काढल्या. 10-10 रुपयाच्या. माझ्याकडे त्या अजून 2 नोटा आहेत माझ्या आणि माझ्या पत्नीच्या काढल्या आणि त्या बरोबर आम्ही 9 जण होतो. 9च निघाल्या. हे वैशिष्ट्य. त्या कोऱ्या नोटा अजूनही माझ्याकडे आहेत. हो का? असं जपून प्रसादच आहे ना. असे खूप अनुभव आहेत. असे दुसऱ्या परिक्रमेत आणखीन काही वेगळं असेल तर सांगा. आमच्या कन्या आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली, परिक्रमा पूर्ण झाली तेव्हा मांधाता पर्वताची आम्ही प्रदक्षिणा करायला निघालो. आमच्या प्रदक्षिणेचे यांच्या डोक्यावर आमच्या कुप्या ज्या बाटल्या वगैरे ते डोक्यावर आणि आम्ही परिक्रमा करायला निघालो. मांधाताची परिक्रमा करायला निघालो. निघता एक झोपडी होती छोटीशी आणि एक 5 वर्षाची गोरी पान मुलगी फ्रॉक घातलेली अशी गोरी पान मुलगी सुंदर अतिशय ह्या चालल्या होत्या. ह्याने येऊन त्यांनी आमच्या मिठी मारली. मुझे चॉकलेट चाहिए. क्या म्हणल्या नाही बाळ माझ्याकडे चॉकलेट नाही आहे. नाही आहे तुम्हारे पर्स में चॉकलेट है वो दे दो. ते खरंच बघितलं तर खरंच पर्स मध्ये मैयाच भेटली ती बालकृपात. असं असतं ना की आपल्याला मैया भेटली तरी ते आपल्याला समजलं पाहिजे. हो ना. ग्रंथाचं वितरण झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीचं तो एक अनुभव सांगा. ग्रंथ वितरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काहीतरी अनुभव आला? महादेव मंदिरात. हो तिथं हे झाल्यावर काय झालं होतं की कार्यक्रमाच्या अगोदर पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अगोदर मी 5 प्रती देवाला ठेवण्याकरता म्हणून शिवमंदिरात मी प्रकाशन माझ्याकडे मागितले. अच्छा. त्यावेळेला मला जायला वेळ नाही मिळाला त्यांच्याकडे. ते नाही म्हणले नाही, मला जायला वेळ नाही. आदल्या दिवशी सगळी तयारी करायची होती, मला जायला वेळ नाही मिळाला. मग कार्यक्रम झाल्यावर त्यांच्याकडून मला 5 प्रती मी घेतल्या. मग मी दुसऱ्या दिवशी देवाला ठेवायला गेलो. महादेवाला धारेश्वरला म्हणजे माझ्या घरच्या देवाला मी ठेवली. बरोबर. आणि धारेश्वरला ठेवायला गेलो. धारेश्वरला ठेवायला गेल्यानंतर धारेश्वरचं मी पुस्तकात ग्रंथ माझ्या पिशवीतून काढला असा आणि आता मी ठेवणार. तेवढ्यात एक 9वारी साडी नेसलेली, लाल साडी नेसलेली अशा वृद्ध माता, कुंकवाचा मोठा टिळा लावलेला आणि गोऱ्या पान अशा पांढरे केस असलेले गोऱ्या पान अशा. आणि मी असं काढायला लागलो. मी तुमच्या कार्यक्रमाला आले होते ना, प्रकाशन सोहळ्याला मी आले होते.
बापरे, माझ्या अंगावर सुद्धा शहारे उमटले. म्हणजे तुमच्या प्रकाशन सोहळ्याला मी आले होते म्हणले. हो. नावाने मग मी काय म्हणलं की पाऊस म्हणजे खूप छान झाला, खूप लोक आले होते म्हणले. मी काय म्हणलं की पाऊस नसताना तर खूप लोक आले असते, उभं राहायला जागाही मिळाली नसती. तर म्हणले बाळ होतं ते चांगल्या करता होतं आणि त्या बाहेर निघून आल्या. मी महादेवाच्या पुढे ग्रंथ ठेवला, काय रुद्राष्टक म्हटलं आणि पुन्हा ग्रंथ उचलून आपल्या पिशवीत घेतला. म्हणजे तो पुन्हा ह्याला नको जायला ना. बरोबर. मग संध्याकाळी मी अंथरुणात पटल्यावर विचार केला की ह्या आपल्याला बाळ म्हणल्या, तोपर्यंत माझ्या लक्षात नाही आलं. म्हणजे मायेच हे होतं, बाळ म्हणले म्हणजे नर्मदा मैयाच आली. खरंच हो, माहितीये. इतका पाऊस प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी. ह्यांना विचार, दादांना विचार, खूप पाऊस, खूपच. म्हणून दुसऱ्या दिवशी मग मी विचार केला आपल्याला बाळ म्हणली ती, त्या आपल्याला बाळ म्हणलं कोण? मैयाच होती. असे अनुभव मैयाच्या. आणि तिनं मला प्रेरणा दिली. बरोबर. यांनी मला, माझ्या पत्नीनी विजया बाळकृष्ण खटावकर, माझ्या पत्नीनी आणि यांनी, आम्ही परिक्रमाला जाताना आम्ही सगळे बरोबर असतो जोडी. यांनी आम्हाला प्रेरणा दिली, तुम्ही लिहा, तुम्ही खूप छान लिहिणार आहात. आणि मग त्याच्यात माझ्या पत्नीने मला खूप बहुमोल सहकार्य केलं. आणि तो मी हे आता पुष्कळाने पुस्तकं लिहिलीत, बरोबर, पण तुम्ही हे संशोधनात्मक पुस्तकं लिहिली, बरोबर. तर बाकीच्यांच्या पुस्तकांपेक्षा कुठली जास्त माहिती तुमच्या पुस्तकात आहे? की काही स्थळं कशी ठराविक स्थळं आपल्याला माहिती असतात नर्मदा परिक्रमेची, पण हे तुम्ही सूक्ष्म नर्मदा परिक्रमा एक मला प्रेरणाच आहे ही मिळालेली की मी माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे मी विचार केला की ह्याची मांडणी कशी करायची. बरोबर. परिक्रमेची आपण पुस्तक लिहितो, ह्याची मांडणी कशी करायची की ती वेगळी काहीतरी येईल, सगळ्यांना मनाला चटका लागून जाणारी, मनाला भावणारी पाहिजे, मनाला आनंद वाटणारी पाहिजे, काहीतरी वैशिष्ट्य आहे, काहीतरी महात्म्य आहे, काहीतरी महत्व आहे. म्हणून मी त्याचे टप्पे पाडले, परिक्रमेचे टप्पे पाडले. म्हणजे ओंकारेश्वर करून परिक्रमा उचलली जाते. ओंकारेश्वर ते विमलेश्वर हा अर्धा पहिला म्हणजे पहिला भाग. मग त्याचे टप्पे पाडले. आणि समुद्र पार केल्यानंतर पुन्हा अमरकंटक पर्यंतचे टप्पे आणि पुन्हा अमरकंटक पासून पुन्हा ओंकारेश्वरचे दक्षिण तटाचे टप्पे, असे टप्पे पाडले. मग त्याची गाववार मी मांडणी केली, आणि गाववार कुठली कुठली तीर्थक्षेत्र आहेत, कुठली मंदिरं आहेत त्याचं नावं लिहिली. म्हणजे त्याची संशोधन करून या गावाला ही तीर्थक्षेत्र आहेत आणि मग त्याच्या कथा अशा आहेत अशी ती माहिती. मग त्याचं अंतरही मी दिलं की अमक्या गावापासून अमकं इतकं अंतर आहे, अमक्या गावापासून इतकं अमकं अंतर आहे. त्याच्यात नदी संगम पण दिले. अरे वा. म्हणतात असे की नर्मदेला 999 नद्या मिळतात, पण जेवढ्या मिळाल्या तेवढ्या मी तिथं लिहिलेल्या आहेत, प्रत्येक गावात लिहिलेल्या आहेत. कारण पायी परिक्रमा वेगळं काहीतरी करावं असं मला वाटलं की हे सगळे प्रवास वर्णनच लिहित आहेत, दैनंदिनीच लिहित आहेत. बरोबर. पण त्याच्यापेक्षा वेगळं काय आपल्याला करता येईल का? आपण अध्यात्माचा अभ्यास आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला काय मिळतंय. आणि आपल्याकडे स्कंद पुराण आहे, माझ्या कन्येने मला स्कंद पुराण दिलेलं. रेवाखंड होशंगाबादचा संस्कृत मधला रेवाखंड हे दिलेला आहे. काही माझ्या वायुपुराणात त्याच्या काही कथा आहेत, काही पद्म पुराणामध्ये कथा आहेत. मग असं थोडस संशोधन करून सगळं गोळा बेरीज करून म्हणजे सगळं मांडणी करतो. मात्र मांडणी करायला खूप मला वेळ लागला.
7 ते 8 वर्ष झाले अभ्यास. आणि अशी ही मांडणी म्हणजे हे वेगळं असं थोडस एक लोकांना स्कंद पुराण, वायू पुराण, रेवाखंड वाचण्याची गरज नाही. हे एक पुस्तक वाचलं की त्याचं सगळं नाही, मिळालं. नर्मदा त्यातल्या त्या कथा आहेत त्या हिचं काय कथा आहे, संकलन ह्याचं काय मिळेल कथा आहे. सगळं. आणि त्याच्या त्याचं थोडस अशी मांडणी केली. मार्गदर्शन होईल. मांडणी केली आणि नवीन कुणी परिक्रमा करणाऱ्या नर्मदा परिक्रमा करणार हे उत्तम प्रकारचं मार्गदर्शन होईल. हो, बरोबर. उत्तम प्रकारचं मार्गदर्शन आहे. कारण बरेच वेळा चालण्यामध्ये ही दैनंदिनी नाही, होऊन जात, ही प्रवास वर्णन नाही. तर असं थोडस असं प्रेरणा मैयानच मला प्रेरणा दे, तू अशा प्रकारचं लिखाण का शोध. बरोबर. आणि त्याप्रमाणे आणि मला माझ्या आईकडून जो वारसा मिळाला त्याचा मला ह्याचा खूप खूप जो आध्यात्मिक धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा मिळाला त्याचा मला माझ्या आईच्या कडून मला म्हणजे उपयोग खूप झाला. म्हणजे आपण म्हणतो की घराण्याची काही एक वैशिष्ट्य परंपरा असते, वैशिष्ट्य असते. आणि काही असे काही गोष्टी आपण घराण्यातल्या चांगल्या गोष्टी घ्यायला पाहिजेत आणि त्या पुढं चालवल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी संक्रमित व्हायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे मग मी हे थोडस मैयाच्या मग मला माझ्या पत्नीने ह्याच्यात खूप सहकार्य केलं. मी 3-3, 4-4, 5-5 तास मी उठत नव्हतो, म्हणजे एकदा त्याच्यामध्ये तल्लीन झालो. बरोबर. आणि समर्पण आहेच ना. आणि मी ज्या वेळेला हे प्रकाशनवाल्याकडे घ्यायला गेलो, 2-4 प्रकाशनवाल्यांच्याकडे गेलो मी, मला त्यांचं काही पटलं नाही. मग जगन्नाथ कोंढ्यांच्या पुस्तकं ज्यांनी प्रकाशित केली त्या प्राजक्त प्रकाशनचे जालिंदर चांदगुडे यांच्याकडे मी गेलो. त्यांनी मला उचित स्वागत केलं. मी माझं लिखाण त्यांना दाखवलं, माझा उद्देश सांगितला, माझा भाव सांगितला, हे काय माझा उद्देश काय, कसं लिहिले, काय लिहिले आणि या पुढचा काय उद्देश आहे माझा, हे प्रकाशित व्हावं. मला कशाची अभिलाषा नाही, फक्त हे जनतेपर्यंत पोहोचावं, जनतेने ते आवडीनं त्याचं महात्म्य आवडीनं वाचावं आणि जनतेने नर्मदा परिक्रमा उत्स्फूर्तपणे नर्मदा परिक्रमा करून त्यांनी पुण्य मिळवावं. म्हणजे त्यांनी खूप चर्चा केली आणि त्यांनी मोठ्या आनंदाने सांगितलं, मी हे तुमचं ग्रंथ मी प्रकाशित करणार. मला खूप अत्यानंद झाला. खूप अत्यानंद झाला. आणि त्यांनी काही अटी शर्ती काहीही मला घातल्या नाहीत, मी त्यांना काही अटी शर्ती घातल्या नाहीत. त्यांनी मला मोठ्या मनाचे प्राजक्त प्रकाशनवाल्याचे जालिंदर चांदगुडे मोठा दिलदार माणूस म्हणजे आणि अभ्यास. त्यांच्याकडची नर्मदा परिक्रमेवरचे जगन्नाथ कुंठे यांची पहिले त्यांनी ते प्रकाशित केले पुस्तकं आणि त्यानंतर बरेच लोक त्यांच्याकडे नर्मदा परिक्रमेचे ग्रंथ पुस्तकं छापण्याकरता बरेच येतात. पण ती सगळी प्रवास वर्णन असतात, ते प्रकाशित करतात पण ते प्रवास वर्णन असतात. मग त्यांनी त्यांनी वाचन सांगितलं की त्यांनी ह्याच्यात सुद्धा आता प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला हे वेगळंच काहीतरी वाटलं की काहीतरी विशेष महात्म्य आहे, काहीतरी विशेष ह्याच्यात आहे आणि हे आपण प्रकाशित केलं. असं कुठचं दुसरं पुस्तकच अजून प्रकाशित झालेलं नाही. बरोबर. म्हणून त्यांनी मोठ्या दिलदार मनानं त्यावेळेलाही सांगितलं मी करणार. त्यामुळं हे मी सगळ्यांच्या करता आणि त्यांनी मी नाव दिले त्यांना, पापनाशनी मा नर्मदा, पायी परिक्रमा मार्गदर्शिका, तीर्थक्षेत्र आणि कथा. पापनाशनी मा नर्मदा, ती सगळ्यांचं पाप नाश करणारे आहेत. प्रभू रामचंद्रांनी तपश्चर्या केलेल्या आहेत, लक्ष्मणाने तपश्चर्या केलेल्या आहेत, इंद्राने तपश्चर्या केलेल्या आहेत, हनुमंतांनी तपश्चर्या केलेल्या आहेत, प्रभू रामचंद्रांनी तपश्चर्या केल्या.
केलेल्या आहेत, त्याच्या काही पाप ना, कारण प्रभू रामचंद्रांना ब्रह्महत्येचं पातक लागलं. रावण हा ब्राह्मण राक्षस, दशग्रंथी ब्राह्मण. पुलस्य ऋषींचे मुलगा विश्रवा, आणि विश्रवाच्या मुलीचे वैश्रवण कुबेर. तर कुबेराला ब्रह्मदेवाचे पुत्र पुलस्य ऋषी, पुलस्याचे पुत्र विश्रवा, आणि विश्रवाचे पुत्र विश्रवण म्हणजे कुबेर. ब्रह्मदेवाने आपल्या नातूला सुवर्णाची लंका निर्माण करून दिली. ती सुवर्णाची लंका पाताळीचा राक्षस सुमाली त्यानं ती सुवर्णाची लंका पाहिली, आणि त्याला असा मोह वाटला की ही लंका आपल्याला मिळायला पाहिजे, अशी तो पाताळीचा राक्षस, तो राजा सुमाली होता. हे मिळेल कसं? मग त्याने एक युक्ती काढली की आपली मुलगी विश्रवाला द्यायची, म्हणजे तिच्यापासून जी होणारी संतती आहे त्यांना आपल्याला ही सुवर्ण लंका मिळेल. म्हणून त्याने ब्राह्मण रूप घेतलं आणि विश्रवाकडे गेले, आणि ती विश्रवाने ती कैकसी, तिचं नाव कैकसी, त्या सुमाली तो राक्षस त्याची मुलगी कैकसी. मग ती कैकसी विश्रवाला दिली, आणि त्या विश्रवापासून आणि कैकसी पासून ही संतती निर्माण झाली. रावण, कुंभकर्ण, विभीषण, शूर्पणखा आणि त्राटिका, ही संतती ही ब्रह्म राक्षस संतती झाली. ब्राह्मण आणि राक्षस म्हणून ब्रह्म राक्षस. म्हणून त्याला मारणं म्हणजे महापातक. मग असं महापातक प्रभू रामचंद्रांनी केले. म्हणून कुंभेश्वरच्या तिथं प्रभू रामचंद्रांनी तपश्चर्या केलेली आहे. कुंभेश्वरच्या तिथं रामेश्वर म्हणून एक शिवलिंग आहे, तिथं लक्ष्मणाने तपश्चर्या केलेली आहे. लक्ष्मणेश्वर म्हणून कुंभेश्वरच्या पुढं थोडस, आणि त्याच्याही पुढं सुरू केलं की हनुमंतानं तपश्चर्या केलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला सांगितलं की तुझ्याकडूनही ब्रह्महत्येचं पातक लागलेलं आहे, ते ब्रह्महत्येचं पातक नाहीचं करण्याकरता तू नर्मदे काठी, शिवकन्या जी नर्मदा आहे तिच्या काठी जाऊन तू तपश्चर्या कर, तुझ्या ब्रह्महत्येचं पातक नाही. हनुमंत म्हणला, मी काय म्हणून जाऊ, मी सीतामाईला सोडण्याकरता हे सगळं केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे. मी जे काही केलं असेल ते सीतामाईना आईना सोडवण्याकरता मी हे सगळं पुण्य केलेलं आहे. मला काय पाप झालंय म्हणले, ब्रह्म काय नाही म्हणले. मी म्हणले कैलासात जातो म्हणले. हे कैलासात गेले हनुमंत किंवा शिवशंकराला. हनुमंत मारुती हा शिवशंकराचा अंश आहे, रुद्रावतार म्हणतात. शिवशंकराचा अंश आहे तो. मग ते गेले, नंदीने अडवलं त्यांना. हो महाराज कुठं चालले म्हणले. म्हणले शिवशंकरांना भेटायला जात. म्हणले नाही जाता येणार तुम्हाला, शिवशंकर भेटणार नाहीत आणि तुम्हाला जाताही येणार नाही. म्हणजे का, तुम्ही ब्रह्महत्येचं पातक केलंय, ते निवारण झाल्याशिवाय, त्या ब्रह्महत्येच्या पातकातनं तुम्ही मुक्त झाल्याशिवाय तुम्हाला शिवदर्शन होणार नाही. मग त्याच्या डोक्यात जरा थोडस आलं की राम म्हणले, प्रभू रामचंद्र म्हणले ते खरंच आहे. मग ते कुंभेश्वरच्या पुढं ओरवी म्हणून गाव आहे, तिथं नर्मदे काठी हनुमंतानी तपश्चर्या केलेली आहे, आणि ते पापमुक्त झालेले, तपश्चर्या करून ते पापमुक्त झाले. प्रत्येक तपश्चर्या करणाऱ्याच्या मागे काही ना काही कारण आहे. पाप केले, पाप केले आणि त्याच्यापासून ते कसे मुक्त झालेत. मुक्त झाले. असे खूप अशा कथा, त्या सुंदर कथा आहेत. आपल्या जीवनाला, रोजच्या जीवनाला उपयोगी पडणार आहे की आपल्याकडून कळत न कळत, जाणतेपणी अजाणतेपणी पाप होतातच. रोजच्या जीवनामध्ये रोजच्या पाप. पण त्यातनं जर मुक्त व्हायचं असेल तर परमेश्वराचं बोट धरून चालायला पाहिजे.
रोज नामस्मरण आपल्याकडे पाहिजेच. आपल्या जीवनामध्ये आपल्या 12 तासात, दिवसाच्या 12 तासामध्ये 1 तास का होईना देवा करता द्यायलाच पाहिजे. नामस्मरणाकरता 1 तास, अर्धा तास काढा. नामाला तुम्ही काम करताना सुद्धा नामाला काही तुम्हाला बंधन नाही, काही तुम्हाला बसायचं नाही, पण तुम्ही तितकं एकरूप व्हायला पाहिजे. साखर पाणी किंवा मीठ पाणी जसं एकरूप होतं तसं तुम्ही त्या नामाशी एकरूप व्हायला पाहिजे. त्या नामाशी असं आहे. म्हणून जीवनामध्ये परमेश्वराचं बोट धरून चाललं तर तुम्ही जीवनात नक्की यशस्वी होता. केलेली पाप सगळी नक्की नाहीशी होतात आणि जीवनामध्ये तुम्ही सुखी राहता, निरोगी राहता. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे.